वाजता बरोबर नाही हा, कारण आज हा बारस म्हणजे तुळशींचे लग्न, म्हणजेच तुळशी विवाह. शुद्ध भाषेत तुळशी विवाह, आम्ही बारस बोलतो मालवणी भाषेत. तर आज हा बारस आणि ही बघा साडी वगैरे घातले कारण आज सण हा. आणि तर आमच्या कोकणात कशी तुळशींचे लग्न लावली जातात ता आपण आज ह्या व्हिडिओतून बघणार आहोत. तर ह्यो व्हिडिओ पूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा. आणि आधी काल आम्ही काय काय तयारी केली होती तुळशींच्या लग्नाची ही मी तुमका दाखवते, ती आधी बघा. नमस्कार गावालेनू. तर आज हा कार्तिकी एकादशी आणि आज सगळ्यांचा उपवास असतात. मंगळवार हा तो माझा तर उपवासच हा, आणि एकादशीचं नाही पण मंगळवारचं उपवास हा. आणि मग आज उपवास हा सगळ्या लोकांचं, तसंच तुळशी मातेचं पण उपवास हा, कारण तिचं उद्या लग्न, आता आज तिचं उपवास हा. तर आमच्याकडे असं असतं की आदल्या दिवशी जेव्हा एकादशी असता आणि जेव्हा तुळशी मातेचा उपवास असता तेव्हा तिका काहीतरी असा उपवासाचा नैवेद्य दाखवचा लागतं. तर आता म्हणजे खयचाही फळ, केळा किंवा रताळी किंवा कणगे असं काही पण शिरोबिरो नाही, फळ खायचा तरी नैवेद्य दाखवचा लागता. तर आज आमच्याकडे हे आहेत करांदेच तर नाही आहेत, चार पाचच गावती एवढे, कारण ह्या वर्षी परतीचं पाऊस एवढं होतं कोकणात ना की सगळी म्हणजे सगळी माती बिती सगळा वाहून गेलेला, काय ठेवलेलं नाही एवढा. तर आता आधी आपण ते करांदे काढूक जाऊया आणि मग नंतर ते उकडून वगैरे तुळशी मातेक नैवेद्य दाखवूया. बघा मी जाते आता करांदे काढूक. है ना जाऊचा आधी डरा डेंजरा टेन्शन येतं. ही आमची बाग, ही बघा काजूची झाडं आता लहान आहेत, अजून धरली नाहीत. केळी आहेत, काजू लहान आहेत, अजून धरणत नाहीत, अजून 2च वर्ष आले लावण्यात. पप्पा माका बोलून गेले होते की हय त्यांच्यानी रुजत घातले आणि त्या दिवशी काढले नाही होते 4. आता हत काय बघूक सांगणं नाही हत, बघूया आधी. भांडा घेतलं हय, बघूया आधी काय गावता काय. मातीत आधी ते शोधूचे म्हणजे डेंजर आहेत. तुमका काही दिसतात? हो बघा, ह्यो एक दिसलो. ह्यो एक दिसलो, ह्यो बघा. गोळा करूया. पप्पांनी काढले नाही आहात, पण ते जास्त नाही गाव ह्या वर्षी कायच नाही, कारण एवढं पाऊस होतो ना, खरोखर सगळ्याची वाट लावून गेलो ह्या वर्षीचं परतीचं पाऊस. आणि तो हय जास्तच लागता एकदम घडघडत. आणखी काय हा हय हय दिसता, पण ह्यो लहान हा. हे बघा, हे असे असतात ना, हे लहान ना पहिले रुजत घालूचे लागतात आणि मग नंतर हे असे ना, हे असे रुजत घालून ठेवचे लागतात, मग ते आपोआप मोठे होऊन येतले असं. तर रुजत घालून ठेवूया, तो ह्यो होईत मोठो होईत. आणखी ह्या काय, ह्यो बघा, ह्यो एक भेटला. आणखी नाहीत काय. ह्यो बघा एका मुळा अटकलेत. हे लहान आहेत अजून, हे बघा हे लहान आहेत, हे मोठे आले नाहीत अजूनच. अजून बघूया आपले खय गावतात काय. हे बघा एवढे आता आपल्याला भेटलेले आहेत, म्हणजे ह्याच्यात 4 मोठे आहेत, 3 लहान आहेत आणि पप्पांनी आधी काढून ठेवलेले आहेत ते थोडे आहेत.
तर आता हे आधी धुवूया, उकडूया आणि दाखवते नैवेद्य. चला मग. आणखी दाखव. हे बघा केळी धरली आहेत. आबोलीची झाडं धरली नाहीत, आबोलीची एवढी. ही बघा केळी धरली आहेत. पण माकड दादा ठेवतील तेव्हा ठेवचे नाही. मस्त धरली आहे ती बघा केळी. छान हिरवगार घड. ही खायची वेला माहिती? ही द्राक्षाची वेला. जे का 2 वर्ष आली पण अजून याक पण द्राक्ष धरत नाही. द्राक्षाची वेल. काजूची झाडं सगळी काजूचीच आहेत. गोंडे नाही लावल्याने ह्या वर्षी. यात थेट लावल्याने ते 4च आहेत. हे चिक्कूचं झाड भारी असतं ना, याच्यावरचे चिक्कू. आणि वर्षाचे 12 महिने धरत्याला. पक्ष्यांचीच मज्जा. आम्ही काय जाऊया आधी हे धुवून घेऊया आपण आणि उकडत ठेवूया. हे बघा धुवून झालेले आहेत एकदम आपले छान असे करांदे दिसतात. हां हे बघा हे दिसते सनलाईटमध्ये. हे बघा एकदम छान धुवून झालेले आहेत. जास्त नाही आहेत अजून, घरात 2-3 आहेत. आता हे उकडून घेऊया. चला. तुळस रंगवलेली आहे ही बघा, झालेली आहे रंगवून. अजून थोडं काम हा बाकी. उकडून घेऊया. हे बघा हे आता मी सगळं कापलं आहे. एवढे आहेत आपले. आता हे ना उकडत ठेवूया. पाणी टाकतं. आणि हे आपले हे करांदे उकडलेले आहेत. आता तुळशी मातेक नैवेद्य दाखवूया. तर नैवेद्य वगैरे दाखवून झालेलो आणि आता आम्ही चाललो आत्तीच्या घराकडे. थंय कलरचं काम चालू आहे. बघूया कितपर्यंत येईल. आता आधी थंय जाऊया आणि कलरचं काम किती झालं तर बघूया. ए बा आई आहे. आत्तीन गोंडे भरपूर लावले ना ते बघ. ही कमानी आणि हा पप्पा कलर करतात. तुळशी झालं पप्पा. चालू आहे काम. आणि हाय आरवी काय करतं? आरवी काय करतं? काय कलर काढता? उद्या कोणाचं लग्न आरवी? सांग कोणाचं लग्न उद्या? हळू कोणाचं? आल्वीचं नाही लग्न. उद्या आल्वीचं लग्न नाही हा, उद्या तुळशीचं लग्न. बाई तुम्ही काढलास? तू मला सांगा ती कलर काढलास काय? काय गोरा गोरा. टाटा कर. तुझं नाव सांग. चिंदरकर बरोबर बोलता. तर आत्तेच्या घराकडे कलर काढून झालेलो तुळशीचं. आणि आता आम्ही आमच्या घराकडे इलो कलर काढूक. आमचं झालेलो फक्त हे रवली आहे सोनेरी मारूची तेवढी रवली आहे. तेवढी आता मारून घेतो. बघितलास असं आदल्या दिवशी तयारी करूची लागतात. तुळस वगैरे रंगवचे लागतात आणि परत सगळं नैवेद्य वगैरे उपवासाचं ठेवचं लागतात तुळशी मातेक. आणि आज वारं सुटलं एकदम. हे बघा झाडा बिडा एकदम. आणि मी एकदम गावाचं व्ह्यू बघा एकदम छान.
तर मी गावाक आहे आणि वारो सुटलो तर सगळ्यांका टेन्शन येईल की संध्याकाळी पाऊस लागतं नाही, मेन म्हणजे रांगोळ्यांचे वाट लागतात. तर 12 वाजलेले आहेत आणि माझं जेवण झालेलं, कारण वाडी लवकर दाखवा, कारण रांगोळी काढूचे आहेत आपले मेन म्हणजे. तर 12 वाजलेले आहेत, माझं जेवण झालेला. चला तर मग मी तुमका दाखवते आधी आज काय काय बनवलं आहे. तर हय माझं जेवण झालेला आणि ह्याच्यात हात गुलाबजाम आणि काहीतरी गोड हवे आज. त्याच्यानंतर हय हा गोडी डाळ, त्याच्यानंतर हय सांबारा हा काळ्या वाटाण्याचा. ह्याच्याशिवाय आमचं जेवण अपूर्ण, म्हणजे आजच्या दिवशी खायच्याच सणाक गेलास तरी सांबारा भेटतेलाच. आणि हय हात पुरी आहे, हे बघा हे पुरी आहेत आपण केलेले आहेत पुरी आहे. आणि हय कुकरात भात लावलं हय आणि आधी केळीची पानं आणि वाडी काढून घेऊया. तर हे बघा चाकू वगैरे घेतलं हय. आता जाऊया केळीची पानं काढूक. वारो तर आज काय भरपूरच सुटलो एकदम, भीतीच वाटतं संध्याकाळी पाऊस येता नाही इलो तर झाले. बघा केळी आहेत, पानं आधी काढून घेतोय केळीची. ही बघा केळीची पानं वगैरे आपली आता काढून जातील, पाटा पण हातात राहत नाही एवढं वारं सुटलं. आता आधी ह्या वाडी काढून घेऊया. तर हे आता आपले वाडिये काढून झालेले आहेत. आता देवाक दाखवूया आणि जोग घेऊया. तर सगळीकडे तुळशीच्या लग्नाची घाया धांदला आणि आम्ही पण तयारी. बघा पाठी पंते वगैरे पप्पांनी लावलेली आहेत, पाठी रांगोळी काढूचं काम चालू. आणि आता आम्ही चाललो वाढ आणू उसाचा, आमच्याकडेच आमच्या घराकडे. बघा आता पप्पा तोडतात, आधी उसाचा वाढ घेऊन जाऊया. आत्ते इलिया आता घे ता घे होय मग तोडताना ता घे. एवढी किती लावचे लागतात ते? एक की दोन? भरपूर पण लावतो. एकच लावतात ना काय दोन? ही बघा तोडल्या नियत वाडा उसाची पप्पा साफ करतात. आता ती ह्याच्यात लावची आहेत. आता हाय बघ आणि हाय तयारी झालेली आहे थोडी. 6 वाजत इल्यात. लाइटिंगचं डेकोरेशन चालू आहे. हे लावले नाही बघा. ह्यो नवरो आणि ही नवरी, ही दिंड्याची काठी, ही चिवाऱ्याची काठी अजून भरपूर कामं. आणि ही बघा रांगोळी घालूक मी माझं संसार मांडलं आहे. रांगोळी अजून घालूची गॅलरीतली झाली आहे. हे बघा गॅलरीतली झाली अजून ही काढूची घामाघूम मोग झाला. ही बघा एवढी झाली, अजून भरपूर बाकी आणि पाठी पण थोडं काढूचा. अजून तुळशीकडे काढूची 6:30 वाजले. 7:30 वाजता लग्नाला लागणार. बघूया आता होत्या काय, पटपट काढूया. फायनली माझी रांगोळी एकदाची काढून झालेली आणि ही बघा पूर्ण आमचा खळा एकदम रंगीबिरंगी दिसतात छान. आणि ही रांगोळी काढूक माका तब्बल 2 ते 2.5 तास गेलेले आहेत, कारण माका रांगोळी काढूची सवय नाही त्याच्यामुळे. ही मी मोठी मध्ये काढलं आहे आणि ती पण वाकडी तिकडीच इलेली आहे. एक झुम्मर मोठं एक झुम्मर छोटं झालेलो आणि बाकी सगळी तुळशीची पण तयारी झालेली तुळशीच्या समोर मी छोटी काढलं आहे तुळशीच्या लग्नाची, म्हणजे तुळशीची ती, कारण उद्या सकाळी पुसूची लागतेली आणि बाकी तुळशीची तयारी झालेली करो ठेवलं, निरांजन ठेवलं,
त्याच्यानंतर केळीच्या पानाची खोलपी करूची लागता ती केलं हव आणि इडो वगैरे ठेवून एकदम झालेलो हा. आणि फायनल एकदम आपली तुळस तयार झालेली आहे आणि आपला खळा पण तयार झालेला. आता येथील तुळशीच्या लग्नाला सगळे येणार आहेत, ते आता कधी येतात ते बघूया. हे बघा चुरमुरे ह्यांचं खरो मान असतं तुळशींच्या लग्नात. खरो मान पोह्यांचं असतं, ते पण जे भाताचे केले जातात ते घरात. आता कोण करत नाही, ते झंझटीत पडत नाही, आता सगळे रेडीमेड आणतात. तर पोहे किंवा चुरमुरे हे मेन वाटूचे लागतात तुळशींच्या लग्नाका. हे आता आम्ही आणलं हव पोहे. आता संध्याकाळी जेव्हा येते सगळे लग्न लाव तेव्हा वाटूक हवे. तर झाली एकदाची तुळशीच्या लग्नांची तयारी. आणि ही बघा माझी पण तयारी झालेली आहे, कारण आता आम्ही लग्नाक जाणार आहोत. लग्नाक जाणार नाही, आमच्याच घरात लगीन आहे. आणि ही बघा रांगोळी पण काढून झाली. मी किती वेळ रांगोळी काढत होत आहे. आणि तुळशीक पण नटवून थटवून झालेला. मी तुमका दाखवत आहे कशी तुळस नटवलेली आहे ती. तर मी ही बघा रांगोळी काढला आहे तुळशीची, ती अर्धी झाकली गेली. हे पाट आणि हे अक्षता आहात आणि बत्ती लावची अजून करो ठेवला आहे. आणि ही बघा ही तुळस ती ही ह्याची केलेली जाता, ह्याची केळ्याच्या पानाची. केळ्याचा पान जरा ना असा जरा होळपवचा लागता, म्हणजे त्या नरम पडता. आणि मग त्या असं दुमडून ते का खोलपी बोलतात. आणि ते का मंगळसूत्र कानातले बिनातले नथ बीत घातली जाता. आणि ती चिवारीची काठी असता आणि त्याच्या पाठी असता ही दिंड्याची काठी, तो नवरो असता. आणि त्याच्या पाठी खंजीर आणि उसाचा वाढ लावचा लागता. आणि अशी ही आता आमची छान तुळस नटली आहे. ही असता ह्याची माळ, ह्याची आंब्याच्या पानाची माळ केली जाता. आणि दोन केले जातात ना, दोन केले जातात. आणि मग ती नवरा नवरी घातली जाता असा. आणि ह्याच्यात ओटी ह्याच्यात ना तांदूळ असतात आणि सुपारी असता, ती नवरीची ओटी बांधली जाता. तो ते खंजीरा अशी सगळी नवरीची तयारी केली जाता.
फायनल लुक आमच्या ह्याचो. आणि आता लग्न होऊन ही बघा आता सगळी चालली आहेत. वहिनी टाटा करा. सगळी चालली आहेत आता लग्न होत. बत्ती हे सगळे पेटवलं. मेणबत्ती ह्या ठेवलं. तर तुळशींची आमच्या लग्न एकदाची लावून झालेली आहेत, जिचं आम्ही गेले 15 दिवस तयारी करत होतो. म्हणजे टेन्शन असतं घरात लग्न असल्यावर. आणि मग आता आम्ही कंदे उडवक. आणि मी काय कंद उडवत नाही आहे. बघा सगळीजणं उडवतात ते बघूकच एकदम भारी वाटतं. काय काय कंदे जातात वर, काय काय खाली येतात. हे बघा अर्धे अर्धे जातात, अर्धे येतात. तर आता आम्ही कंदे उडवची मजा घेणार आहोत. तर आज मी पहिल्यांदा म्हटलं मंगलाष्टका. म्हणजे मंगलाष्टका म्हणणारे आमचे कॅमेरामॅन आहेत म्हणजे हे. आणि ते नाही होते, ते मुंबईत गेले आहेत. हे बघा हे आरवी. आरवी हाय कर, हाय कर, टाटा कर. हाय टाटा. अर्विता आमचा. तर मी पहिल्यांदाच मंगलाष्टका म्हटलं कारण हे नव्हते आणि मंगलाष्टका कोणाला येत नव्हती. तर म्हटलं ट्राय करून बघूया आणि जमली. एवढा पण काय कठीण नव्हता, फक्त बघून म्हणूच होती. ती काय जमणारी होती, लहानपणापासून ऐकलेली होती. तर अशी असता कोकणातली बारस म्हणजे तुळशी विवाह असं केलं जातं. सगळं म्हणजे नॉर्मलच असतं, वाडी वगैरे दाखवणं ह्या आता. आणि काय काय जण तुळस छान नटवतात म्हणजे साडी वगैरे घालून. माका काही येत नाही आणि आमच्याकडे कोण हे नाही करणारा वगैरे नाही, तर काय हे नाही. तर आजचा हा व्हिडिओ कसं वाटलं असतात ह्या कमेंटमध्ये सांगा. आणि तुमच्याकडे कोणते कोणते प्रथा आहेत तुळशी विवाह करते ह्या पण कमेंटमध्ये सांगा, विसरा नको. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा, अजिबात विसरा नको. सबस्क्रायबर आपले वाढत नाहीत, 1000 करूच आहेत लवकर. आणि भेटूया नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय, काळजी घेवा. बाय बाय करा आरवी. बाय बाय बाय.